सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. तर आता पीक विमा मंजूर 2025चा या जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांमध्ये वाटप देखील सुरू. यादी इथं आलेली आहे. तर यादी तुम्ही डाउनलोड कशा पद्धतीने करायची आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. पीक विमा 2025चा मंजूर झालेला आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना व कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे, त्याचप्रमाणे कोणते तालुके आहे, कोणते जिल्हे आहे, यादी कशा पद्धतीनं पाहायचं आहे की यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. तर आता 2025चा जो काही पीक विमा आहे ते राज्य सरकार, केंद्र सरकारकडून इथं निधी मंजूर झालेला आहे. तर आता अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाचे नुकसान झालेलं आहे, पीक विमा कंपनीकडून जे काही पीक विमा 2025चा इथं अखेर मंजूर झालेला आहे. यामध्ये आता जिल्हा आणि तालुक्यांची यादी. तर आता तालुक्याचे जे काही नाव आहे, जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, गावाचे नाव आणि शेतकऱ्यांची माहिती. तर इथून तुम्ही तुमची जी काही PDF आहे ती इथून डाउनलोड करू शकता. खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत. तर आता अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात की आम्हाला पैसे अधिक आलेले नाहीत. तर अशांसाठी ज्या शेतकरी बांधवांचं यादीमध्ये नाव आहे, ज्यांचा पीक विम्याचा फॉर्म इथं अप्रूव्ह झालेला, तर अशांना पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये पैसे जमा होऊ शकतात. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा झालेले आहेत. बरेच शेतकरी रखडलेले होते, तर अशांना टाईम लागणार आहे. तर आता यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. पीक विमा वेबसाईट उघडायची आहे. त्यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव आणि नाव यामध्ये सर्च करायचं आहे. आता पीक विमा जो आहे ते का दिला जातो, तर आता सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. जर शेतकऱ्यांचे खालीलप्रमाणे आता यामध्ये अतिवृष्टी असेल, दुष्काळ, पूर, वादळ, कीड रोग यामुळे पिकाचे नुकसान जर झाले तर पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई इथं देण्यात येते. कोणकोणत्या पिकाचा यामध्ये समावेश आहे, तर यामध्ये सोयाबीन आहे, कापूस, तूर, मका, भात, बाजरी, तर या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर आता 2025चा जो काही पीक विमा आहे ते अखेर इथं मंजूर झालेला आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप, तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात तर ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. आता शेतकरी बांधवांना जी काही भरपाई इथं मिळत आहे, काही शेतकऱ्यांना 5,000, काही शेतकऱ्यांना 10,000, काही शेतकऱ्यांना 15, तर काही शेतकऱ्यांना 20,000 पर्यंत पैसे इथं येत आहे. तर काही शेतकऱ्यांना 25,000. तर हे तुमच्या पिकावर अवलंबून राहते, भरपाई तुमचं किती नुकसान झालं यावरती. महत्त्वाचे जे काही अपडेट आहे यामध्ये सरकारकडून अजूनही काही जिल्ह्यांमध्ये यादी जाहीर केलेली आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची नावं नाहीत, तर आता दुसरी यादी इथं येणार आहे. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला होता, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येत आहे. पीक विमा या शेतकरी बांधवांना मिळणार. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांच्या भागात पीक नुकसान झालेलं आहे, त्याचप्रमाणे ज्यांनी पिकाची नोंद केलेली आहे म्हणजे क्रॉप इन्शुरन्स रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव आहे, बँक पासबुकला आधार लिंक आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार आहे. यामध्ये आता या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार नाही. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार नाही. ज्यांनी पिकाची नोंद केलेली नाही म्हणजे ई-पीक पाहणी केलेली नाही, तर अशा शेतकऱ्यांना येणार नाही. ज्या भागातील पीक नुकसान झालेले नाही, तर अशा शेतकरी बांधवांना येणार नाही. ज्यांचं नाव यादीमध्ये नाही, तर अशा शेतकरी बांधवांनासुद्धा पीक विमा इथं येणार नाही. तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25,000 पर्यंत भरपाई इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता आपण वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली हे बघितलं होतं. यानंतर बुलढाणा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. त्यानंतर बीड, धाराशिव आणि जालना, तर एकूण 18 जिल्हे आतापर्यंत आपण बघितलेले आहेत जे की पीक विमा इथं जमा होत आहे. यानंतर जे ते आपलं छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, तर या जिल्ह्यांमध्ये 25,000 पर्यंत, तर काही जिल्ह्यांमध्ये 17,000 पर्यंत पीक विमा इथं येत आहे. यानंतर मुंबई सिटी, मुंबई,
जालना, धुळे, नंदुरबार. तर आता महत्त्वाची जी काही माहिती आहे, या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक वाटप सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार. त्याचप्रमाणे ज्यांच्या यादीमध्ये नाव आहेत तर अशांना पीक विमा इथं येत आहे. सर्वसाधारण यामध्ये 10 ते 15 दिवस लागू शकते. पीक विम्याची लिस्ट कशा पद्धतीने तर पाहायची आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही. तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये जे काही एक PDF येते ते ओपन करायचे आहे किंवा पीक विमा असं टाका. तर पहिल्या वेबसाईटवरती ओपन करून घ्यायचे एक पीक विम्याची ऑफिशियल पेज. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. म्हणजे जिल्हा शोधा कोणता जिल्हा आहे ते. त्यानंतर तुमचा तालुका शोधायचा आहे 3 नंबरला. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव शोधल्याच्यानंतर आता तुमचं सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या शेतकऱ्यांची यादी तिथं ओपन होईल. यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तुम्ही तपासा. नसेल तर तुम्ही ग्रामसेवक तलाठ्याकडे चौकशी करा किंवा पीक विमा प्रतिनिधीला संपर्क करा किंवा तुम्हाला 144447 तर या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार इथं करून घ्यायची आहे, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल. कृषी कार्यालयामध्ये माहिती द्या की आम्हाला पीक विमा वगैरे आलेला नाही. तर पीक विमा प्रतिनिधीला लेखी अर्ज द्या. लेखी अर्ज कशा पद्धतीने द्यायचा त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12, पिकाची नोंद असलेली तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहे, जे की पीक विमा फॉर्म भरल्याची पावती. तर आता जी की शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला तर अशा शेतकरी बांधवांना येत आहे प्रति पीक विमा प्रतिनिधी, तालुका, जिल्ह्याचे नाव, विषय पीक विमा रक्कम मिळण्याबाबत तर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला इथे द्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव लिहा, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, येथील शेतकरी असून सन 2025साठी पीक विमा भरलेला आहे. तर आता हे जसंच्या तसं मॅटर इथं लिहून घ्या. यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, दिनांक स्वाक्षरी करायची आहे. त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8, पिकाची नोंद म्हणजे पीक पाणी केलेल्याचा पुरावा आणि पीक विम्याची पावती. यानंतर अर्ज दिल्याच्यानंतर 15 दिवसांमध्ये तुमच्या अर्जावरती तपासणी होईल. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये इथं लागू होईल. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार.